आषाढी वारीमध्ये सहभागी होत वारकरी माऊलींबरोबर हा संवाद जो आहे तो कदाचित वेगळा आहे। म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल हातात हा फोन काय, हा जो फोन आहे, हा जो दूरध्वनी आहे, या दूरध्वनीमधून आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व्यक्तीबरोबर त्वरित संपर्क होऊ शकतो। कसं असतं ना बऱ्याचदा की आपल्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या आवडत्या व्यक्तीला, आपल्या प्रिय व्यक्तीला सांगायच्याच राहून जातात। म्हणजे कदाचित ती व्यक्ती असते, कधी-कधी अशी महत्त्वाची गोष्ट त्या सर्वोच्च शक्तीला म्हणजे पांडुरंग परमात्म्याला सुद्धा सांगायची राहून गेलेली असते। तर कसं आहे की या दूरध्वनीच्या माध्यमातून हाच संपर्क होऊ शकतो आणि आपल्या मनातलं आपल्याला व्यक्त करता येऊ शकतं। बघूया आज या दूरध्वनीमधून कोण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर किंवा त्या शक्तीबरोबर संवाद साधत आहे। आपल्याबरोबर आहेत माऊली। आणि माऊली, आता हा दूरध्वनी मी तुमच्या हातात देते, तुम्ही तुमचं नाव सांगा, तुम्ही कोणाला दूरध्वनी करणार आहात त्याबद्दल सांगा आणि लगेचच तुमच्या मनातलं जे काही आहे ते मन मोकळ्या पद्धतीनं व्यक्त करा। माझं नाव सतीश घरत। या ठिकाणी मी माझ्या पत्नीला फोन करतोय आणि माझ्या मनातल्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत सांगायच्या ते सांगतोय मी। हॅलो, मला आजपर्यंत असं वाटत होतं की मी जी काही विठ्ठलाची भक्ती सुरू केलेली आहे ती माझ्या मनापासूनच केलेली आहे। पण आपण जेव्हा एकत्र बसायचो, बोलायचो, इतर गोष्टीवरती आपण बोलायचो, पण विठ्ठलाची भक्ती मी तुझ्यामुळं सुरू केली हे मी आजपर्यंत तुला सांगितलेलं नव्हतं। आणि हे माझं सांगायचं राहून गेलेलं काम मी आज ह्या जी टॉकीजच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोचवतो आहे। कारण ही गोष्ट मी प्रत्यक्ष तुला बोलू शकलो नाही आणि आज खरंच मला या जी टॉकीजच्या माध्यमातून तुला माझं जे मत आहे ते व्यक्त करायची संधी मिळालेली आहे। आणि मला वाटतं तू हे माझं सांगायचं राहून गेलेलं काम हे तू समजून घेशील अशी मला आशा आहे। झालं बोलून, काय आहे तुमच्या स्विद्य पत्नीचं नाव? संगीता। असं कोणी नाव घेतं का सांगा मला, उखाण्यात घेतलं पाहिजे की नाही? विठ्ठलाची वारी मी सुरू केली, विठ्ठलाची वारी मी सुरू केली। जी टॉकीजच्या माध्यमातून सर्वांच्या समोर मी माझ्या पत्नीचं नाव घेतो, संगीता संगीता संगीता। हा, आवडलेलं आहे। आणि संगीता बहिणी, खरोखरच खूप छान गोष्ट असते की एखाद्या विषयाबद्दल, म्हणजे खरं तर पतीला बऱ्याचदा पत्नी खूप काही सांगत असते, पण ही विठ्ठल भक्तीसारखी अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक गोष्ट तुमच्या आयुष्यात रुजवणाऱ्या तुमच्या पत्नी आहेत। आणि खरंच अशी फक्त पत्नी असू शकत नाही, ती तर माऊली आहे आमच्यासाठी सुद्धा। त्यामुळे माऊली, तुम्हाला त्रिवार वंदन करते।